शेतकरी कार्यालयावर मोर्चात सहभागी झालेले आहेत। आपल्याकडे काही शेतकरी बांधव आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपल्याकडे काही शेतकरी आहेत। सर, काय सांगाल, कुठून आला? इस्लामपूरहून आलोय। हे जे सरकार आहे किंवा ही सरकारची देहधोरण आहे पूर्णतः चुकीचे आहेत, शेतकरी विरोधातले आहेत। त्यामुळे शेतकरी हा पूर्ण पेटून उठलाय। हा महामार्ग सुरुवातीला आता जो आहे इथून नव्हता, दुसरीकडे होता, तो मार्ग बदलून पुन्हा या तालुक्यातनी परत हा महामार्ग आणलेला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेच्या वेळेला हा महामार्ग रद्द केला जाईल अशा पद्धतीच्या उल्लंघना विधानसभेच्या वेळेला देण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षात विधानसभा झाल्यानंतर आता आपण पाहतोय तर आता पुन्हा या सर्वे करणं किंवा काय करणं या प्रोसेस चालू आहे। त्या म्हणजे पूर्ण एकंदरीत हे सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूचा अजिबात विचार न करणारं सरकार आहे आणि ह्या सरकारनं शेतकऱ्याचं कंबरट मोडलं आहे। आज जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, राजू शेट्टी साहेब, जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाला, काय आता जयंत पाटील साहेब म्हणला तर राजाराम बापू पाटील साहेबांनी पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्यासाठी घालवलं। त्यांच्या अकाली निधनानंतर जयंत पाटील साहेबांनी पूर्ण शेतकऱ्यासाठी पूर्ण आपला अखंड आयुष्य वाहून गेलं आणि या शक्तीपीठ महामार्गानं जवळजवळ वाळवे तालुक्यातली 3-3.5 हजार एकर जमीन ही सुपीक जमीन असणारी जमीन ही जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत हे शेतकरी हे जे सरकार आहे हे पूर्ण शेतकऱ्याचं कंबाड मोडणार आहे, वाळवे तालुक्याचं कंबाड मोडणार आहे। हा शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे। आपल्यासोबत काही तरुण आहेत, काय सांगाल तुम्ही देखील आंदोलनात सहभागी झालेला आहे? आम्ही ज्या भागातून येतो त्या भागात सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टानं जमीन ओलिती खाली ड्रीप इरिगेशन करून आणलेली आहे। जवळपास 1000 एकर क्षेत्र आमच्या गावचं किंवा आमच्या शेजारच्या गावचं बाधित होते, इरिगेशन बाधित होते, ड्रीप बाधित होते। त्यामुळे पाण्याची आणि मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या आमच्या गावात उद्भवणार आहे। 1.5 लाख कोटी खर्च करून सरकार जो हा प्रोजेक्ट करते त्यापेक्षा महाराष्ट्रात बंद पडत असलेल्या 30,000 शाळा आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात आपल्याला ते पाणी वळवता येईल। त्यामुळे गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा व सरकारनं त्या पैशाचा वापर इतर वेगवेगळ्या गोष्टीत करून महाराष्ट्र समृद्धीकडे जाईल असं सर्वांच्या वतीनं व आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला आव्हान आहे। धन्यवाद। सगळ्यात महत्वाचं जे आता राजकारणी लोक आहेत ते म्हणतात की हा शक्तीपीठ झाला पाहिजे नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भाजीच्या डेटाला सुद्धा हात लावायला परवानगी नव्हती आणि ही लोक असं कशी करू शकतात? शेतकऱ्यांची एवढी जमिनी जाते त्याच्यात शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं या। आता जी शेतकरी आहेत एवढं कष्टानं काबाड कष्ट करते तरी सुद्धा जे सरकार आहे ते शक्तीपीठ करण्याचा घाट घालत आहे, पण याच्यामुळे किती लोकांच्या जमिनी जात आहेत। आता जी शेतकरी लोक आहेत एवढं कष्ट करतात त्यांचं कुटुंब त्याच्यावरती शेतीवरतीच आहे सगळ्यांचं कुटुंब, आणि हे जे सरकार आहे ते सरकार शक्तीपीठ आता करत आहे। आमचं सगळ्यांचं पूर्णपणे कळकळीची विनंती आहे की हा शक्तीपीठ पूर्णपणे थांबलाच पाहिजे। जे ऑलरेडी जे रस्ता आहे, ऑलरेडी जे रोड आहेत त्याच्याहून हिनी शक्तीपीठ म्हणजे तिथून जर ही केला त्यांनी जे खर्च वगैरे आहे तो सगळा तिथं केला तर सगळ्यात भारी होईल। हा शक्तीपीठ रोड पूर्णपणे रद्द झाला पाहिजे एवढीच आमची कळकळीची विनंती आहे सरकारला। आमच्या वाळवा तालुक्यामध्ये 30 ते 32 स्कीमा आहेत पाणी पुरवठा राजाराम बापूंचा। जयंत पाटलांच्या ओले खाली सगळ्या आणल्या, त्या प्रत्येकाच्या 10-20 गुंठ, 20 गुंठ, 25 गुंठ अशा जमिनी आहेत। त्या जमिनी जर गेल्या तर सगळे शेतकरी म्हणजे भीक मागण्याची पाळी येणार आहे रस्त्यावर। त्यामुळे हे रस्ता रद्द होणे गरजेचं आहे।
काय इशारा देणार? सरकारला काही रस्ता रद्द व्हावा असा इशारा दिलेला आहे सगळे. रस्ता रद्द नाही झाला तर काय पुढची भूमिका? रस्ता नाही रद्द झाला तर मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढणार. तयारी सगळे. सध्या किती शेती आहे तुमच्या गावात? माझी शेती 20 गुंठ आहे. ती शेती जर गेली तर ती त्याचा शेती गेली तर काहीच चालत नाही आमचं. दुसरा व्यवसाय व्यवसाय काहीच करता येत नाही. आतापर्यंत आम्ही पाणी पुरवठ्याला नोकरी करतो, आम्हाला काय भांगलता येणार नाही, काय करता येणार नाही. आम्हाला भीक मागल्याशिवाय पर्याय नाही. आमच्या गावातील जेवढी चांगली शेत जमीन आहे एकदम पिकाऊ जमीन ती सगळी जमीन या महामार्गात जात आहे. त्यामुळे अतिशय मोठी समस्या गावकऱ्यांच्या पुढे व तालुक्याच्या पुढे उभा राहिलेली आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत हा लढा निकरानं द्यायचं ठरवलेलं आहे आणि सर्व शेतकरी या लढ्यात एकजुटीने सहभागी आहेत. तर अशा पद्धतीने बाधित शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. जोपर्यंत हा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन असं तीव्र करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे. तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली.